सांग. आता हे बघा, माझ्या मुलाला बॅटरीमध्ये किती मार्क असतील? 42%. तुम्हाला आश्चर्य वाटत, ही इज द हॅपीएस्ट पर्सन टुडे. आमच्यापेक्षा देखील सुखी आहे आणि तो शेतकरी. तर कृपा करून शेतकऱ्याने मुलांना शिकवा, परंतु त्याला अमृत पाजा की शेवटी काही नाही झालं तरी शेती आपली शेती कधी बेमान होत नाही. लक्षात ठेवा, शेती एक अशी हे सेकंड हँड कधी होते का? आपण म्हणतो का सेकंड हँड शेती घेतली? कधी सेकंड हँड कधी शेती होत नाही. तेवढे आपण मालक आहे शेतकरी. आणि त्यामुळे कृपा करून आता आपल्या शेतीत प्रत्येकाने शेतीने शिकवा. आणि शिक्षण हे नोकरीसाठी द्यायचं नाही, शिक्षण हे सुशिक्षित सुसंस्कृत होण्यासाठी द्यायचे. कारण तुम्ही जर नोकरीसाठी शिक्षण दिलं, कारण आमच्या भागामध्ये 2 एकरवाले बाप ती 1 एकर विकून टाकते 20 लाख आले, 20 लाख भरते. नोकरी काय असते बघा, 3 ते 4 हजाराची नोकरी असते दुसरी क्लास. तर कृपा करून शेती विकून नोकरीसाठी पैसा देऊ नका. कारण नोकरी आता नोकरी म्हणजे आपण गुलाम व्हायचं. स्वतः शेती असल्यानंतर गुलाम व्हायचं काम नाही. तुम्ही शेती, मी माझी शेती इतकं प्रेम आहे माझ्या शेतीवर. माझं जर PPF पास झालं तर मी शेती घेतली. आणि शेती उन्हाळ्यात जाऊन मी शेतीत काम करतो. मला शेतीत काम करता असताना ते आमच्या गावचे लोक म्हणते तुम्ही काय शिकले हो? त्यावेळी मी सांगतो 12वी नापासून. कारण ते त्यांना पटत नाही ना, हा एवढी म्हणून शेती करत असत. आणि ते एवढं प्रेम असतं. एकाने विचारलं, डॉक्टर साहेब तुम्ही शेतीवर इतकं काय काम करता? मी म्हणलं, ह्या शेतीवर काढायला माझं एवढं प्रेम आहे. या शेतीमध्ये काम करत असताना नाक चावला तरी मला विषचा टाका येईल. एवढं प्रेम तुम्ही जमिनीवर करा आणि शेतीवर करा, तर आपला देश खरंच मोठा होणार. पण प्रत्येक जण आज शेतीच्या मागे शेती जायला लागतं, शेती नको, हे नको, शेती नको. आज मुलीसुद्धा मला आई तुमच्या आई काय करते? शेतकरी. तुम्हाला शेतकरी मुलगा नाही, शेतकरी पाहिजे. हे कसं बोलायचं? शेतकऱ्याचा अडचण मी ऐकून घेतल्या. शेतकरी डॉक्टर साहेब आमच्या मुलाचं लग्न होत नाही. आणि प्रत्येक जण आम्ही आता भागात तिकडे बोललो, मुली म्हणतात आम्हाला बॉम्बे पुण्याच पाहिजे. आता किती लोक बॉम्बे पुण्यात जातील? रोज तिथे राहायची गर्दी झाली, जायचं ठिकाण झालं, चालता येत नाही, कुठं जायचं? तर कृपा करून मी आता